मसरूळ गुन्हे शोध पथकाकडून घरफोडी, मोटरसायकल चोरी, मोबाईल स्नॅचिंग करणारे 2 सराईत जेरबंद। मसरूळ पोलीस ठाण्याकडील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार सतीश वसावे, पोलीस अंमलदार मनोज आहेर व पंकज चव्हाण यांना 2 इसम चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरिता मसरूळ गाव वरवंडी रोड येथे येणार असल्याची गोपनीय बातमीवरून सदर ठिकाणी सापळा रचून मोटरसायकलसह संशयितास तात्काळ ताब्यात घेतले। पोलीस उपनिरीक्षक पटारे यांनी त्यांचे नाव विचारले असता त्यांनी रितेश भाऊसाहेब चव्हाण पेठ रोड नाशिक 2 साहिल केशव निगम असे सांगितले असता सदरचे दोन्ही इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची खात्री झाली। त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पंचवटी व मसरूळ पोलीस ठाण्यातील 6 गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपितांकडून एकूण 06 गुन्हे उघडकीस आणून एकूण 3,55,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल हँडसेट, 1 लॅपटॉप, 3 दुचाकी व मद्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब मुर्तडक, पोलीस हवालदार सतीश वसावे, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, मनोज आहेर, पंकज चव्हाण, ज्ञानेश्वर कातकाडे, गुणवंत गायकवाड, स्वप्नील गांगुर्डे, भाऊराव गवळी, नितीन पारधे, योगेश रासकर अशांनी केली आहे। मसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस अंमलदार आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार बेबी पथकाचे PSI पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून 2 आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडे 6 मोबाईल आणि 1 लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले। त्याचबरोबर त्यांच्याकडे जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती। त्यांच्याकडे अधिक कौशल्याने चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मसरूळच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता। त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे। दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय 27 वर्ष हा पेठ रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम 22 वर्ष हा वाडणे कॉलनी मसरूळमध्ये राहणारे हे 2 आरोपी आहेत। रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे। बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्याकडे 2022-23 मध्ये केलेले गुन्हे आहेत। त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक बिअर शॉपीची घरफोडी झाली होती। तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला। त्याच्याकडे आणखी एक मोटरसायकल मिळून आली, ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे। अशा प्रकारे एक बिअर शॉपी फोडल्याच्या घरफोडीचा गुन्हा, 3 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत। त्यांच्याकडे आणखी आपण कसून त्यांच्याकडे चौकशी करून आणखी त्यांनी काही घरफोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का, जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे 2 आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत, कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का, हे तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील। हे जे 5 गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे, तो पंचवटीचा 1 महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी 2 दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी। त्यामुळे ह्या 4-5 गुन्हे ह्या 2 दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे हे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते 2022 आणि 23 मधले आहेत। एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे? एकूण साधारणतः 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेठ रोडला राऊ हॉटेलच्या आसपास थोडी आतमध्ये आहे ती बिअर शॉपी त्यांनी फोडली होती।